सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत हितगुज हे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित कथासंग्रह. आज मी 2 गोष्टी छोट्याशा वाचून दाखवणार आहे तुम्हाला. पहिलीचं नाव आहे पर्स. तुरु तुरु धावणारी, खांद्यावर ऐटीत डोलणारी, ऐवज घेऊन मिरवणारी स्त्रियांची एक जीवाभावाची मैत्रीण म्हणजे पर्स. कधी लग्नात तर कधी पार्टीत भरजरी वस्त्र नेसून नटलेली, तर कधी साध्याच वेशात ऑफिसमध्ये काम करत बसलेली आणि कधीतरी शॉपिंगला किंवा हॉटेलमध्ये रुबाबात हसणारी. घराच्या किल्ल्या, कपाटाच्या किल्ल्या, डायरी, पत्ते, तिकीटं, अनेकांचे फोन नंबर, पावत्या, औषधं, गिफ्ट्स, रुमाल, मेकअपचं सारं सामान, गॉगल, चष्मा, अनेक प्रकारचे कागद, चिठ्ठ्या, प्रेमपत्र, नोट्स, लायसन्स, कधी कधी डबा, पाण्याची बाटली आणि आजकाल तर मोबाईल सुद्धा. या साऱ्यांना हिनं आपलंसं केलंय. बायकांचं विश्वच हिच्यात सामावलंय. अगदी वेळ प्रसंगी दाटीवाटीनं भाजीला सुद्धा ही नाही म्हणत नाही. मुळातच ही आहे सोशल. तिला ठिकठिकाणी जायला आवडतं आणि कुणाशीही हिची पटकन मैत्री होते. साऱ्यांचा संभाळ मोठ्या प्रेमानं करते. मोहात पाडणं हे तिच्या स्वभावातच आहे. जरा सुंदर कपडे घातले की लोकांच्या नजरा वळल्याच हिच्याकडे. लहान असो वा मोठी, आपलं काम मात्र ही चोख बजावते. पण हिला बाळापेक्षा जास्तच जपायला लागतं. एकदा आमच्या युरोपच्या टूरमध्ये एका महिलेनं शॉपिंग करता करता चुकून हिचं बोटच सोडलं आणि ती झाली की बेपत्ता. हिनं अक्षरशः तोंडचं पाणीच पळवलं त्या महिलेचं. मग काय, विजा, पासपोर्ट सगळं गेलं. तिला आपलं विमानाचं तिकीट सुद्धा कॅन्सल करावं लागलं. पुरुषांच्या कपड्यांना खिसे तरी असतात, बरंच खूप मावतं त्यात. पण बायकांना मात्र हिच्याशिवाय दुसरा हक्काचा कप्पाच नाही. टॉकीजमध्ये अंधारात शांत बसून राहणारी, वैशालीमध्ये प्रेमाचं हितगुज ऐकणारी, बस आगगाडी बरोबर पळणारी, दुकानात गिरायकांकडे भिरभिरत्या नजरेनं बघणारी, कुणाही बरोबर कुठंही रमणारी, भेदभाव न करणारी ही आहे एक सखी. बायकांचा ऐवज प्राणापलीकडे जपणारी आणि त्यांचं गुपित सांभाळणारी ही पर्स आपल्याला खूपच शिकवून जाते. सर्व स्त्री जातीनंही हिच्यासारखंच तोंड बंद ठेवून न कुरकुरता साऱ्यांना आनंदानं सामावून घेतलं तर किती छान होईल. अगदी खरंय ग. पर्स म्हणजे अगदी प्रत्येक स्त्रीची अत्यावश्यक गोष्ट. आणि हे तुझं शेवटचं वाक्य आहे ना, हिच्यासारखं तोंड बंद ठेवून न कुरकुरता, हे तर मला खूपच भारी वाटलं. एकदम मस्त. आता अशीच आणखीन एक छोटीशी गोष्ट वाचून दाखवतेय. शब्दांना आवाज मिळाला. धडधडत्या श्वासातून, थरथरणाऱ्या हातांनी, कापणाऱ्या पावलांनी स्टेजवरच्या पायऱ्या चढल्या जायच्या. चेहरा पार उतरलेला, घशाला कोरड पडलेली असायची. अशा स्थितीत धडपडत माईकची कशीबशी गाठ पडायची. घाईघाईनं काहीतरी शब्द वाचले जायचे किंवा बोलले जायचे. एखाद्या मिनिटाचं ते भाषण कसं तरी एकदाचं संपवून कधी एकदा प्रेक्षकात पुन्हा येऊन बसतीये असं व्हायचं. काही वर्षांपूर्वी छोट्या किंवा मोठ्या माणसांच्या समूहापुढे बोलताना माझी अशी गत व्हायची. इतकी वर्ष महाविद्यालयात शिकवण्याचा अनुभव पाठीशी असताना विद्यार्थी सोडून इतर कुणाही म्हणजे बरोबरचे सहकारी, पालक यांच्या समोर किंवा इतर बाहेर कोठेही बोलायची म्हणजे व्यासपीठावरून. बरं, वेळ आली की माझ्या हृदयाचे ठोके मिनिटाला 70 ऐवजी 270 होत असावेत बहुतेक. मनावर प्रचंड दडपण. अहो, स्टेजवर मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिल्यासारखं वाटायचं. मग एकदा मनाशी ठरवलं की आपण या फोबियातून बाहेर पडायचं, छान बोलायला शिकायचं. आणि मला उपाय सापडला. एका पब्लिक स्पीकिंगच्या 2 महिन्यांच्या कोर्सला नाव घातलं. माझ्यापेक्षा खूपच लहान विद्यार्थी कोर्सला होते. पण काही नाही, आपलं वय विसरून स्टेजवर जाऊन बोलण्याची, विविध विषयांवर बोलण्याची प्रॅक्टिस केली.
खूप तयारी करावी लागायची. घरातील सर्वांना किंवा सोफा आरसा यांना सुद्धा मी माझी भाषणं ऐकायला लावायचे. एका महिन्यानंतर आत्मविश्वास वाढू लागला. आता ठोकेही 270 ऐवजी कदाचित 170 झाले असावेत. अनेक नामवंत वक्त्यांची भाषणं ऐकली, वक्तृत्वावरची बरीच पुस्तकं वाचली. हळूहळू भाषण सुधारू लागलं. भीती कमी झाली. वक्तृत्व स्पर्धेतही भाग घेऊन पाहिला. तिथं 3रं का होईना पण बक्षीस मिळालं. काही दिवसांनंतर एके दिवशी अचानक फोनवरून अशा स्पर्धेचे परीक्षक म्हणून मला आमंत्रण मिळालं. तर माझा आनंद गगनात मावेना. सुंदर भाषण तयार केलं, सर्वांकडून कौतुक झालं, अशी बरीच आमंत्रणं मिळू लागली. मी कुठलीही संधी सोडली नाही बरं का. या सर्वांबरोबर आमच्या रोटरी क्लबमध्येही प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणं, कार्यक्रमाचे आभार मानणं, कार्यक्रमाचं नियोजन निवेदन करणं इत्यादी मी आपण होऊन अभिमानानं करू लागले. आता तर स्पर्धेच्या एकांकिकेतही मी काम म्हणजे अभिनय करू लागले आहे. स्टेजशी आता माझी चांगलीच मैत्री झाली आहे. व्यासपीठावर जिथं मला आरोपीच्या पिंजरातल्या कड्या दिसायच्या तिथे आता मोरपिसांचा स्पर्श करू लागलाय. त्या ज्या क्षणांनी मला भयभीत केलं होतं तेच क्षण मला अपूर्व आनंदात भिजवू लागले. तेच शब्द, तेच व्यासपीठ, तसेच क्षण, सारं काही तेच आहे. माझं मन मात्र मी बदललंय. खरंच ग, सगळ्यांच्या समोर बोलणं हे किती कठीण वाटतं ना आपल्याला. म्हणजे व्यासपीठावरून असं भाषण देणं वगैरे. बाकी तर आपण एकमेकींशी याच्या खूपच बोलत असतो, पण आपल्या शब्दांना असा व्यासपीठावरून आवाज मिळाला की काही वेगळंच वाटतं नाही का. मंडळी, अशाच छान छान छोट्या छोट्या गोष्टींचं पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.